नांदेड गावामध्ये जीबीएसचे सर्वाधिक 62 रुग्ण आढळले होते आणि या 62 रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले होते। त्याच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पाण्यात क्लोरीनचं योग्य प्रमाण राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिलेले आहेत। दरम्यान पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 166 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे। नांदेड गावामध्ये जीबीएसचे सर्वाधिक 62 रुग्ण आढळले होते आणि या 62 रुग्णांच्या घरातील पिण्याच्या पाण्याचे नमुने आरोग्य विभागाने तपासणीसाठी पाठवले होते। त्याच्या अहवालातून ही धक्कादायक माहिती समोर आलेली आहे। त्यामुळे पाण्यात क्लोरीनचं योग्य प्रमाण राहील याची खबरदारी घेण्याचे निर्देश आरोग्य विभागाने महापालिकेच्या पाणी पुरवठा विभागाला दिलेले आहेत। दरम्यान पुण्यात जीबीएस रुग्णांची संख्या 166 वर पोहोचली आहे, तर आतापर्यंत 5 रुग्णांचा मृत्यूही झाला आहे।